प्राचीन वैदिक काळात भोजन ही केवळ पोटभरण क्रिया नव्हती, तर ती एक पवित्र संस्कार प्रक्रिया होती. सर्वप्रथम गृहिणी पहाटे उठून घराचे अंगण स्वच्छ करत असे. अंगण झाडून पाणी शिंपडले जाई. यामागील उद्देश पवित्र वातावरण निर्मिती. यानंतर स्वयंपाकघराची स्वच्छता केली जाई. चूल, भांडे, पाणी व अन्नधान्य नीट स्वच्छ केले जात. स्वयंपाकघराला देवघराइतकेच पवित्र स्थान होते. गृहिणी स्नान, स्वच्छ वस्त्र परिधान करूनच अन्न शिजवत असे. चूल पेटवताना अग्निदेवतेचे स्मरण करून अग्नीला साक्षी मानून स्वयंपाकाला सुरुवात व्हायची. भोजनामध्ये दूध, तूप, धान्य, फळं, भाज्या अशा सात्विक पदार्थांचा समावेश असायचा. अन्न हे ब्रह्म आहे या भावनेने देव, गुरु व पितरांचे स्मरण करूनच नैवेद्य दाखवला जायचा आणि मग त्यानंतरच सहकुटुंब जेवणास सुरुवात व्हायची. जमिनीवर आसन घालून शांतपणे व मौनात अन्न ग्रहण केले जात. हाताने अन्न खाणे श्रेष्ठ, कारण त्यामुळे 5 तत्वांचा समतोल साधला जातो. केळीच्या पत्राळीवर सजलेल्या पदार्थांचा आस्वाद एखाद्या यज्ञ कर्माप्रमाणे मंत्रोच्चारासहित केला जात.